पैठणमध्ये उन्हाची तीव्रता वाढली। तापमान 40 अंशांच्या वर। वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण। परभणीमधल्या 8 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। गावातल्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू। उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी। खानदेशात यंदा पपई उत्पादनावर बदलत्या हवामानाचा परिणाम। पपईचा दर घसरला। प्रति किलो केवळ 3 ते 4 रुपयांपर्यंतचा मिळतोय दर। आर्थिक अडचणींमध्ये वाढ। मुंबई विद्यापीठाला 17 कोटी जीएसटी भरण्याची नोटीस। महाविद्यालय संलग्नता शुल्कावर कर आकारणी। विद्यापीठाशी जवळपास 942 महाविद्यालय संलग्न। महाराष्ट्र कर्मचारी युनियनकडनं परिवहन प्रशासनाला साकडं। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसोबतच इतर समस्या त्वरित सोडवण्याची मागणी। मध्यवर्ती कारागृहात घुसमटीची शिक्षा। कारागृहाची क्षमता 999 तर सध्या कारागृहात 3000हून अधिक कैदी। मुंबईतल्या वाढत्या गुन्हेगारीचा परिणाम असल्याची चर्चा। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात रस्ते कामामध्ये मोठा भ्रष्टाचार। 3 कोटींचा खर्च दाखवत शासनाकडून लाटले 41 लाख अधिक। निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाल्याचं दाखवत केली फसवणूक। हिंगोली जिल्ह्यात 32 महा ई सेवा केंद्रांचे परवाने रद्द। 3 महिन्यांपासून कोणतीही सेवा न दिल्यामुळे महा ई सेवा केंद्रांचे परवाने झाले रद्द। पुणे सातारा महामार्गावर तरुणांकडून हुल्लडबाजी। चालत्या कारमधनं बाहेर निघून तरुणांचा धिंगाणा। कल्याणच्या वालधुनी परिसरात भर दुपारी घरफोडी करून 12,69,000चा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास। चोरटे सीसीटीव्हीमध्ये चित्रित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।